नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोच. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये जी तुमची राज्यसेवा आणि पूर्व परीक्षा 2025 आणि 2026 साठीची जी स्ट्रॅटेजी आहे भूगोल विषयाची यावर आपण डिस्कस करतोय. तुम्हाला माहिती आहे आयोगाचं वेळापत्रक आलंय आणि आयोगाच्या वेळापत्रकानुसार ऑब्विसली 25 ची जी प्रिलिम्स आहे ती 9 नोव्हेंबरला होते आणि 26 ची जी आहे ती मे महिन्यात होणार आहे. आणि त्या दृष्टीने मग आपला विषय हा ठरतो की सर जर आम्हाला समजा 26चा अटेम्प्ट द्यायचा असेल किंवा 25चा जर आम्हाला आता उर्वरित दिवसात तयारी करायची असेल तर आम्ही काय स्ट्रॅटेजी करायला पाहिजे किंवा भूगोल विषयाची तयारी कशी करायला पाहिजे. कारण की भूगोल सिलेबसचा सिलेबस जरा वास्ट आहे आणि हा वास्ट सिलेबस तुम्हाला कव्हर अप करत असताना कशा प्रकारे केला पाहिजे यावर बोलूया आपण. संदर्भ पुस्तकं कोणती वापरायची यावर बोलूया आणि ट्रिक्स कशा तयार करायचे यावर सुद्धा बोलूया. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया सेशनला. आता महत्वाचा मुद्दा आहे बाळांनो, व्यवस्थित लक्ष द्या की सर जर संपूर्ण भूगोल म्हणजे भूगोलाचा संपूर्ण भाग जर आम्हाला अभ्यासायचा असेल तर नेमके आमच्या सिलेबसमध्ये काय काय आहे. तर मी तुम्हाला प्रथम सांगू इच्छितो की सर्वात पहिले तुम्हाला फिजिकल जिओग्राफी ज्याला तुम्ही म्हणता प्राकृतिक भूगोल. नंबर 2 जो तुम्हाला भूगोल आहे तो आहे जैव भूगोल, बायोजिओग्राफी म्हणतात. नंबर 3 तुम्हाला जो भूगोल आहे तो भूगोल आहे बाळांनो मानवी व आर्थिक भूगोल. म्हणजे आर्थिकची शाखा असते मानवी व आर्थिक भूगोल. त्यानंतर तुम्हाला भूगोलामध्ये एक एलिमेंट येतो तो म्हणजे त्या ठिकाणी भारताचा भूगोल आणि एक एलिमेंट आहे तो म्हणजे पाचवा जो आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि एक जो आहे ज्याला तुम्ही म्हणताय जगाचा भूगोल. आता इतक्या गोष्टी बघून तुम्हाला भीती वाटेल की सर इतका मोठा सिलेबस आहे का, तर यस आहे. लक्षात घ्या बाळांनो, आपल्या सिलेबस मध्ये प्राकृतिक मध्ये परत तुम्हाला 3 शाखा आहेत. एक आहे जिओमॉर्फॉलॉजी ज्याला तुम्ही भूरूपशास्त्र म्हणताय. नंबर 2 ओशिओनोग्राफी ज्याला तुम्ही सागरशास्त्र म्हणताय. नंबर 3 ज्याला तुम्ही क्लायमेटोलॉजी हवामानशास्त्र म्हणताय. सो हे जे 3 विषय आहेत या 3 विषयाला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो. पहिले सिलेबसची ओळख करूया, नंतर मग बाकीच्या मुद्द्यावर आपण डिस्कस करूया. जैव भूगोल, या जैव भूगोलाला तुम्ही काय म्हणताय पर्यावरण आणि परिस्थिती. जैव भूगोलामध्ये तुम्हाला पर्यावरण दिसतंय. नंबर 2 इकॉलॉजी ज्याला परिस्थितिकी म्हणताय. म्हणून तुम्ही जर तुमच्या भूगोलाचं पर्यावरणाचं पुस्तक बघितलं तर तुम्हाला एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी असं दिसत असेल. त्याचा मानवी भूगोल आहे. मानवी भूगोलामध्ये काही सिद्धांत विचारतात कधी काळी आणि कधी कधी वस्त्या वसाहतीचं प्रारूप असेल आणि व्यवसाय असतील यावर प्रश्न असतात. भारताचा भूगोल आहे आपल्याला, भारताचा 3ही भूगोल आहे. भारताचा राजकीय भूगोल आहे, सीमा वगैरे. नंबर 2 भारताचा प्राकृतिक भूगोल आहे, भारताचे 5च्या 5 प्राकृतिक विभाग. त्यानंतर भारताचा नैसर्गिक भूगोल आहे, नैसर्गिक म्हणजे त्या ठिकाणी वने वगैरे असतील ते. आणि भारताचा तुम्हाला मानवी भूगोल सुद्धा येतो. ठीक आहे, सेम महाराष्ट्रामध्ये भारताप्रमाणेच आहे. महाराष्ट्राचा भूगोल भारताप्रमाणे आणि जगामध्ये तुम्हाला लँडफॉर्म्सवर प्रश्न येतात. म्हणजे भूरूप असतील, हिमालय वगैरे म्हणजे पर्वतरांगा वगैरे, नद्या वगैरे असतील. सो भूरूपांवर आणि काही प्रश्न हे नकाशा आधारित येतात. नकाशा आधारित असा तुम्हाला सिलेबस हा दिसतोय. ठीक आहे. सर जर आम्ही या विषयाचा तयारी करत असतो तर आम्ही नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा. की आता हे आम्ही करतोय हे ठीक आहे सर, तुम्ही आम्हाला जितकं सांगितलं तितकं आम्हाला मान्य आहे. पण आता या विषयाची आम्ही तयारी जर करत असू तर तयारी करतानाचे मुद्दे कसे असले पाहिजे. सर्वात पहिले आपण बोलूया प्राकृतिक भूगोलावर. प्राकृतिक म्हणजे फिजिकल जिओग्राफी. आता लक्षात घ्या, फिजिकल जिओग्राफी मध्ये तुम्हाला मी काही मुद्दे सांगतोय. नंबर 1 सर्वात पहिला मुद्दा हा आहे की फिजिकल जिओग्राफी मध्ये तुम्ही जर पुस्तक वाचत असाल तर ओल्ड एनसीईआरटी
हे वाचा. ओल्ड 11ची, ज्याचं नाव काय आहे, फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी. नंबर 2, ओल्ड स्टेट बोर्ड वाचा. ज्याचं नाव काय माहितीये का, ज्याचं नाव आहे प्राकृतिक भूगोल. समजलं, म्हणजे दोन्ही 11वीचे पुस्तकं जर वाचले तर तुमचे इनफ आहेत, मोर दॅन इनफ आहेत. ओल्ड एनसीईआरटी वाचा किंवा ओल्ड स्टेट बोर्ड वाचा. ठीक आहे सर. मग आता याला असे कोणकोणते रेफरन्स बुक आहेत? एक मी सांगतोय, जे इंग्लिश मध्ये कन्व्हिनियंट आहेत त्यांनी सविंदर सिंह वाचा. इंग्लिश मध्ये जे कन्व्हिनियंट आहेत त्यांनी सविंदर सिंह वाचा. ठीक आहे, हे इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी. त्याच्यानंतर जे लोक मराठी मीडियम आहेत, माझ्यासारखे आहेत, तर आपल्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे बेटा, सौदी सर. सौदी सरांचं पुस्तक किंवा के सागरचं पुस्तक. मी पहिला प्रेफरन्स तुम्हाला दिले, सौदी सरांचं पुस्तक वाचा. ठीक आहे. ज्यांनी बॅच जॉईन केली आहे त्यांनी काय करा, माझ्या नोट्स वाचा. नोट्स आणि सोबत जे तुम्हाला टेक्स्टबुक देत आहे, टेक्स्टबुकचे जे बुक्स आहेत, जे तुम्हाला 18 पुस्तकं देतं ना, त्यापैकी एक बुक्स आहे ते वाचा. संपलं विषय. याच्यामध्ये काहीच तुम्हाला जास्त येणार नाही. ठीक आहे. आणि पीवायक्यूज म्हणजे ओशिओनोग्राफी, क्लायमॅटॉलॉजी, फिजिओलॉजी, हे सगळंच्या सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे. ओशिओनोग्राफी, क्लायमॅटॉलॉजी आणि जिओमॉर्फॉलॉजी हे झालं प्राकृतिक. ठीक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्ही माझ्या नोट्स वाचल्या तर माझ्या नोट्स मध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. सो त्यामुळे बिनधास्त राहा. जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो, नॉन बॅच साठी सांगितले काय आहे. दुसरं, जर तुम्ही जैव भूगोल वाचत असाल, जैव भूगोल, तर जैव भूगोलासाठी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतोय, ज्याला आपण काय म्हणतो, ईव्हीएस म्हणतोय आणि इकॉलॉजी म्हणतोय. यासाठी एकच वन स्टॉप सोल्युशन आहे, तुम्ही वाचा, ते म्हणजे भगीरथ प्रकाशन. भगीरथ प्रकाशन आहे. आणि या भगीरथ प्रकाशनाचं कोळंबे सरांचं पुस्तक येतं. फक्त एकच अट आहे की कोळंबे सरांचं पुस्तकाचं न्यू एडिशन, जे लोक इंग्लिश मध्ये आहेत कन्व्हिनियंट, त्यांना सांगतोय शंकर IAS. कोणतं? शंकर IAS. जे इंग्लिश मध्ये प्रेफर करतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर वाटत ऑर मध्ये आहे, बरं बाळांनो, ऑर मध्ये आहे. हा. आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगेल की एक ना तुषार घोरपडे सरांचं पुस्तक येत आहे. तुषार घोरपडे, सह्याद्री IAS. 3 पैकी एनी वन. ठीक आहे. यापैकी ऑर मध्ये केस आहे, तुम्हाला जे वाटतं ते. आणि सोबत आयोगाचे PYQs हे सर्वात मोस्ट आहेत, मस्त आहेत. कळालं का? समजलंय? सो असं झालं हे दुसरा मुद्दा, जैव भूगोल. प्राकृतिक झालं, जैव झालं. आता मानवी आणि आर्थिक भूगोलासाठी काहीच सांगणार नाही. यासाठी तुम्हाला सांगतोय, काय करा तुम्ही, मानवी आणि आर्थिक, ठीक आहे, यासाठी तुम्ही सर्वात बेस्ट आहे सौदी सरांचं पुस्तक वाचा. सौदी सरांचं नसेल तर के सागर वाचा. ठीक आहे, बस संपला विषय, एवढंच. आणि माझ्या नोट्स असतील तर माझ्या नोट्स, त्यामुळे मधून तेवढं होऊन जातं, काहीच नाही. बिलकुल बिंदास्त राहा आणि तेवढं आहे तेवढंच केलं तरी चालतंय. नंतर येऊया आपण, ते म्हणजे भारताच्या भूगोलावर. भारताचं, आता एक लक्षात ठेवा, भारताच्या भूगोलावर तुम्हाला जे प्रश्न येताना दिसतात, या प्रश्नासाठी तुम्हाला एक बेस्ट पुस्तक सांगतोय, कपिल पवार सरांचं पुस्तक. कोणाचं? कपिल पवार सरांचं. ठीक आहे, हे पुस्तक बेस्ट आहे. किंवा हे नसेल तर मग सौदी सर. पण मी तुम्हाला एक सांगेन, सौदी सरांपेक्षा तुम्ही ते पुस्तक वाचलेलं कधीही बेस्ट आहे, कारण की डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने प्री प्लस मेन्स तुमचा संपूर्णपणे सिलेबस कव्हर अप करणार पुस्तक जर एकमेव कोणतं मार्केटमध्ये असेल तर तेच आहे. सो ते वाचायला पाहिजे. आणि जर महाराष्ट्र वाचत असाल तर महाराष्ट्र भूगोलासाठी पण न्यू पॅटर्न नुसार कोणतं बुक असेल तर ते आहे कपिल पवार सर. कोणाचं? कपिल पवार सर. जर हे नसेल तर मग सौदी सर. जर हेच नसेल तर मग दीक्षित. सो त्यापैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही वाचू शकता. आणि सर्वात महत्वाचं आहे इन्स्टंट, ते म्हणजे PYQ. PYQ च्या व्यतिरिक्त काहीही, म्हणजे
इतर गोष्टी तुम्हाला PYQ जे आहे हे तुम्हाला काय करतं, एक रस्ता दाखवते की नेमकं कसं करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि जग जो आहे, जगाचा भूगोल, त्यासाठी मी तुम्हाला एक ऑप्शन सांगेन. जगाच्या भूगोलासाठी तुम्ही स्टेट बोर्ड वाचा. काय वाचा बाळांनो? स्टेट बोर्ड. जर स्टेट बोर्ड आणि इंग्लिश मिडियमचं असेल किंवा NCERT समजण्यासारखे असतील तर NCERT वाचा. याच्या बाहेर कोणताच प्रश्न येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही सेगमेंटेशन करू शकता. आता तयारी कशी केली पाहिजे तर सर्वात पहिली सांगतो. नंबर 1, सर्वात पहिले तुम्ही असं करायला पाहिजे की संदर्भ पुस्तक वाचा. संदर्भ पुस्तक वाचण्याच्या आधी तुम्ही स्टेट बोर्ड वाचले पाहिजे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, स्टेट बोर्ड किंवा NCERT. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला काय मुद्दा दिसतोय? मुद्दा हा दिसतोय की, ठीक आहे, मुद्दा काय आहे? संदर्भ पुस्तकासोबत स्टेट बोर्ड आणि NCERT वाचा. जे बिगिनर आहेत त्यांनी स्टेट बोर्ड आणि NCERT तर वाचाच. NCERT स्टेट बोर्ड कसे वाचत असतात याची व्हिडिओ आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या अनेक क्लासेस मध्ये मी कव्हर अप केला आहे. सो त्याच्या पद्धतीने तुम्हाला बघू शकता. हे झालं की मग काय करा, PYQ ची सॉल्व्हिंग करा. PYQ सॉल्व्हिंग झाल्या की याला 3 रीडिंग द्या. 3 रीडिंग 3 रिव्हिजन झाल्याच पाहिजे. सो असं जर केलंय बाळांनो तर काहीही फरक नाही. मला असं वाटतं हे बेस्ट पॉलिसी आहे, बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, जेणेकरून तुमचा सगळ्याच्या सगळा सिलेबस इथं ऑलमोस्ट कव्हर होतो. ऑलमोस्ट. ठीक आहे. येते लक्षात भूगोल विषयाच्या संदर्भात. आणि एक लक्षात घ्या, जर हा विषय तुमच्यासाठी नवा असेल तर मी तुम्हाला एक सांगतोय, आपण काय करतोय, आपण तुमच्यासाठी एक दिवाळी दरम्यान एक ऑफर चालवतोय, स्पिन अँड विन ऑफर. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला 1% मिनिमम डिस्काउंट मिळणारच आहे बॅचवर. पण जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला 100% कॅशबॅक मिळणार आहे. ठीक आहे. आणि आपण राज्यसेवेसाठी, म्हणजे ही अशी बॅच आहे की ज्याच्यामध्ये तुमची राज्यसेवा पण होणार आहे. राज्यसेवे आणि तुम्हाला म्हणजे UPSCचा सिलेबस सोबत सोबत बनलाय. सो UPSC आणि सोबत ऑप्शनल सुद्धा तुम्हाला माहिती आहे, ऑप्शनल कोणीच बॅच मध्ये इन्क्लूड करत नाही. सो अशा प्रकारे राज्यसेवा, UPSC प्लस ऑप्शनल ही बॅच तुम्हाला 44,999 मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आणि ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही माझा कुपन कोड वापरू शकता, PawanB20. आणि जर तुम्हाला याहीपेक्षा म्हणजे याहीपेक्षा अधिक माहिती हवी पाहिजे असेल किंवा तुम्हाला बॅचच्या संदर्भात कोणती अपडेट हवी असेल तर तुम्ही मला या नंबरला कॉल करा, 9881744762. सो इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आणि सध्या दिवाळीचा सेल चालू आहे, कारण की याच्यानंतर कोणताही सेल नसेल. सो तुम्ही त्या पद्धतीने तयारी करू शकता. ठीक आहे. आता भूगोल या विषयाबद्दल अशी स्ट्रॅटेजी आहे. आता आणखी मायक्रो सिलेबस कसा असतो, सिलेबस मध्ये आणखी मायक्रो लेवलला कशा प्रकारे जाता येतं, यासाठी आपण वेळोवेळी सेशन घेऊन येतोच. ठीक आहे. पण मला असं वाटतंय की जी स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली ती स्ट्रॅटेजी तुमच्या दृष्टीने परफेक्ट आहे आणि व्यवस्थित आहे. फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने याला हाताळा. काही प्रश्न याचे व्यतिरिक्त असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्यासोबत काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. दररोज YTचे सेशन चालतात. YTच्या सेशन मध्ये आम्ही तुमच्याकडून भूगोलाची तयारी करून घेतो किंवा सर्व विषयाची करून घेतो. सोबतच तुम्हाला वेगळ्या बॅचेस आहेत. बॅचेस मध्ये आपल्या वेगळेपणा असा आहे की मेंटॉर मिळतोय. त्याच्यानंतर तुम्हाला 18 पुस्तकं मिळतात. सो अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत इंटरेस्टिंग, ज्या इतरांपेक्षा तुम्हाला काय दिसतात, वेगळ्या दिसतात. सो काहीच चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आय होप तुम्हाला सिलेबस डिकोड झाला असेल, संदर्भ पुस्तक कळाले असतील. ठीक आहे. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बाकी आम्ही तुमच्या सोबत आहे. थँक्यू सो मच. कीप स्टडींग. जय हिंद.